नमस्कार. चंदन गाभा या यूट्यूब चॅनलवर संस्कृती डिकोड या मालिकेमध्ये आपण यावेळी जाणून घेतोय परशुराम कृष्ण गोडे यांनी काचेच्या बांगड्यांवर लिहिलेल्या शोधनिबंधाच्या आधारे काही महत्वाची बांगड्यांविषयीची माहिती. कालच्या भागामध्ये आपण जाणून घेतलं की वेगवेगळ्या काळामधल्या उत्खननादरम्यान बांगड्यांचे संदर्भ कुठे कुठे आढळतात. सरांच्या या लिखाणामध्ये एक फार महत्वाचा संदर्भ आहे आणि त्यामध्ये असं म्हटलंय की रेड सी, अरबी समुद्र, पर्शियन गल्फ आणि भारताच्या किनारपट्टी लगतच्या समुद्रामध्ये अनेक ठिकाणी ज्यावेळी उत्खननं झाली त्यामध्ये रंगीत काचेच्या बांगड्यांचे तुकडे किंवा बांगड्या सापडल्याचे संदर्भ सरांच्या लिखाणामध्ये. उत्तर सिरियामधल्या अल मीना या ठिकाणच्या एका उत्खननामध्ये एका थडग्यामध्ये बांगड्या सापडल्याचा उल्लेख आहे आणि या उत्खननाचा जो काळ आहे तर तो 5वं शतक, 5वं ते 6वं शतक याचं प्रतिनिधित्व करणारं असं हे उत्खनन आहे. आणि एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी की इथे सापडलेल्या काचेच्या बांगड्या या हिरव्या रंगाच्या आणि त्रिकोणी आकाराच्या आहेत. गोडे सरांच्या संशोधन लेखाव्यतिरिक्त आणखीन एक संदर्भ माझ्या वाचनात आला आणि तोही काचेच्या बांगड्यांच्या वापराला पुष्टी देणार आहे आणि अगदी जुन्या ग्रंथातला आहे, ज्या ग्रंथाचं नाव आहे गाहा सत्तसई. या ग्रंथामधल्या एका गाहेत अतिशय तरल आणि शृंगारिक अशा एका गाहेमध्ये आपल्याला बांगड्यांचा उल्लेख आढळतो. तिथे संदर्भ मोठा गंमतशीर आहे बघा. प्रियकराशी थट्टा मस्करीमध्ये हातातल्या बांगड्या पिचल्या आणि अशा नायिकेविषयी बोलताना म्हटलंय की हिचं गुपित ज्यांना माहिती नव्हतं त्यांनाही तिच्या पिचलेल्या बांगडीमुळे हे समजलंय आणि अगदी सहज अंदाज काढता येईल की बांगडी का पिचली असेल. अतिशय खट्याळ असा हा संदर्भ, पण इथे बांगडी पिचली, टिचली यावरून नक्कीच ती काचेची असावी असं भाषांतरकार आणि टीकाकारांनी नोंदवलंय. बांगड्यांना स्त्रियांच्या भावविश्वामध्ये एक निराळच स्थान आहे हे आपण आधीच बोललो. श्रावण महिन्याची चाहूल लागली की सणावारांची चाहूल लागते आणि श्रावण महिन्यामध्ये बायका आवर्जून बांगड्या भरतात. यामध्ये बांगड्यांचे निरनिराळे रंग, त्या रंगांमधून मिळणारे संकेत आणि वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर स्त्रियांच्या आयुष्यात या बांगड्यांचं स्थान, त्यांच्या किणकिणाटामधून व्यक्त होणारे वेगळे वेगळे भाव याचं अतिशय सुमधुर चित्रण एका कवितेमध्ये मला आढळलं आणि ही कविता आहे बा भ बोरकरांची. अतिशय तरल असं हे वर्णन नादमधुर शब्दात उतरलंय आणि आपण यूट्यूबवर जर पाहिलं तर प्रत्यक्ष बोरकरांच्या आवाजातला आणि पु ल देशपांडेंच्या आवाजातला या कवितेच्या गायनाचा ऑडिओ तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळेल. यातले शब्द आणि यातल्या संकल्पना अतिशय सुंदर आहेत. त्यामुळे आज ही कविता न गाता पण कविता या स्वरूपात आपल्या पुढे मांडतीये. बांगड्या बघाया श्रावण लावण्यराज लागला फुलाया. बांगड्या बघाया श्रावण लावण्यराज लागला फुलाया. या बांगड्या घडल्या कशा तर ते सांगताना बोरकर म्हणतायत जलवलये स्वरवलये दिनकर शशिकर वलये मिसळून घडिल्या प्रणये गोड बांगड्या. बांगड्या कशा आहेत तर नाजूक ह्या सुंदर अति मंजुळ रवी रुमझुमती रत्नांसम चमचमती भाग्यरंगवाया. बांगड्या बघाया श्रावण लावण्यराज लागला फुलाया. बांगड्या बघाया. या प्रदोषकात निळ्या या बिजल्या सोनसळ्या लाजवितो रुसुनी खुळ्या आम्र किसलया. बांगड्या बघाया. पूर्वी दारादारावर कासार बांगड्या विकायला यायचे आणि मग घरातल्या मुली बाळी पुढे जाऊन बांगड्या भरून घ्यायच्या आणि कुणी जर बांगड्या भरून घेण्यासाठी संकोचत असेल तर तिच्यासाठी याच्या पुढच्या कडव्यामध्ये बोरकर म्हणतायत नवयुवती
का भिडस्त, भरुनी घ्या त्वरे स्वहस्त, वाजवुनी तरुण मस्त चरणी लोळवाया, बांगड्या बघाया. या वासंतिक हिरव्या आशांसम नित्य नव्या, वधू हृदया परिहळव्या, प्रेम ओवयाया. ओवया म्हणजे ओव्या. हळव्या ओव्या जशा आहेत ना, तशा वधूच्या हृदयासारख्या हळव्या ओव्यांसारख्या या बांगड्या आहेत. या वासंतिक हिरव्या आशांसम नित्य नव्या, वधू हृदया परिहळव्या, प्रेम ओवयाया, बांगड्या बघाया. निर्मळ हे हिरवेपण, पतिगृहिण्या करी मिरवून, सतत करा जपून जतन, ही सुरम्य माया, बांगड्या बघाया. माहेरून बांगड्या भरून सासरी जाणाऱ्या मुलीसाठी ते म्हणतायत की हे हिरवेपण पतिगृहिण्या करी मिरवून, सतत करा जपून जतन, ही सुरम्य माया. त्यांच्या रंगांविषयी खूप छान उल्लेख या कवितेमध्ये वेगवेगळ्या जागी आलेत. त्यातलाच एक उल्लेख पुढच्या कडव्यात, क्षितिजासम या जांभूळ, जलदानसम या श्यामल, क्षितिजासम या जांभूळ, जलदानसम या श्यामल, वत्सल या गंगेतील सांध्य मेघछाया, वत्सल या गंगेतील सांध्य मेघछाया, बांगड्या बघाया. बांगड्यांची हौस ही वेगवेगळ्या वयाच्या स्त्रियांना वेगवेगळ्या कारणांनी असू शकते. पुढच्या कडव्यामध्ये बोरकर म्हणतायत, या माऊली आपुल्यास्तव, वरजांचा सुख संभव. या माऊली आपुल्यास्तव, वरजांचा सुख संभव, करजांचा दे गौरव, वैश्वदेवराया, बांगड्या बघाया. ये कन्ये ये दुहिते, अपरिणिते ललितलते. ये कन्ये ये दुहिते, अपरिणिते ललितलते, ये कांते ये माते, सुभग साजन्याया, बांगड्या बघाया. श्रावण लावण्यराज लागला फुलाया. बांगड्यांवरचं हे संशोधनात्मक लिखाण, त्यातली माहिती आणि बोरकरांची ही कविता आपल्याला नक्कीच आवडली असेल. मला आवर्जून कळवा आणि ज्यांना कुणाला आवडेल असं वाटतंय त्यांना पाठवायला विसरू नका. लवकरच भेटूया अशाच एका नव्या लेखासह संस्कृती डिकोड या मालिकेमध्ये. तोपर्यंत नमस्कार.